नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पाठीमागच्या तासाला आपण काय पाहिलेलं आहे तर पृथ्वीवरील सजीव म्हणजे पृथ्वीवर सजीव कशा स्वरूपात निर्माण झालेले आहेत ते पाहिलेलं आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उत्क्रांती म्हणजे सजीवांची उत्क्रांती कशा स्वरूपात झालेली आहे, त्याचबरोबर प्राण्यांची उत्क्रांती किंवा प्राण्यांची निर्मितीचे टप्पे कोणकोणते आहेत, प्राणी कसे निर्माण झालेले आहेत किंवा प्राण्यांमध्ये हळूहळू बदल कसे होत गेले आहेत, हेच आपण या पाठामधून अभ्यासणार आहोत. ओके, तर चला सुरुवात करूया. कोणता टॉपिक अभ्यासणार आहोत तर आपण उत्क्रांती. ओके, तर बघा आता पहिला 4.1 कोणता आहे, उत्क्रांतीची संकल्पना म्हणजेच उत्क्रांती कशा स्वरूपात झालेली आहे त्याची संकल्पना कोणती, त्याचबरोबर प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे म्हणजे प्राण्यांची उत्क्रांती कशी होत गेलेली आहे हे सुद्धा अभ्यासणार आहे. त्याचबरोबर मानवसदृश्य वानर याबाबत सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. ओके, तर चला सुरुवात करूया. उत्क्रांतीची संकल्पना. आता उत्क्रांतीची संकल्पना बघा कशी आहे. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती म्हणजे काय, सतत बदलाची क्रिया हळूहळू चालू असणे किंवा वेगाने होणारा बदल असा होतो, यालाच उत्क्रांती असं म्हटलं गेलं. म्हणजेच हळूहळू एखाद्या वस्तूमध्ये बदल होत असेल किंवा वेगाने बदल होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, उत्क्रांती असं म्हणत असतो. ओके, याला संत किंवा सतत होणारा बदल, संत किंवा सतत होणारा बदल म्हणजेच काय आहे तर उत्क्रांती. ओके, तर चला बघा पुढं. सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीररचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. म्हणजेच बघा, प्राणीसुद्धा निसर्गाबरोबर राहता राहता स्वतःला केव्हा बदलतात हे त्यांना सुद्धा कळत नाहीत आणि त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये हळूहळू बदल घडून आलेले आहेत, तेच आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके, बघा आता कालांतराने तेच बदल प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेचे रूप धारण करतात. म्हणजेच निसर्गामुळे प्राणी जाती बदलतात आणि त्यांचा बदल त्यांच्या अनुवंशामध्ये दिसून येतो. म्हणजे त्यांच्या पिढीमध्ये झालेला बदल हा दिसून येत असतो. म्हणजे सुरुवातीला काय होतं तर निसर्गामुळे सुरुवातीला विशिष्ट प्राण्यांवर बदल घडून येतो आणि तोच बदल स्वतःमध्ये काही प्रमाणात न दिसता तो त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढींमध्ये जो बदल आहे त्यांच्या संक्रमणामुळे काय होत असतो तर त्यांच्या येणाऱ्या पिढीमध्ये दिसून येत असतो. तर बघा पुढं, आता ही चित्रे कशी आहेत तर डायनासोरची चित्रे आहेत. ओके, तर बघा डायनासोर हळूहळू बदलत गेलेले आहेत. आपल्याला एका प्रकारचा डायनासोर दिसतोय का इथं तर अजिबात नाही. ओके, तर यामध्ये काय झालेलं आहे तर अनेक विशिष्ट प्रकारचा एक वेगवेगळे प्राणी असल्यासारखे दिसतात, पण हे एकाच प्रकारचे काय आहेत तर डायनासोर्स आहेत. म्हणजेच एकाच प्रकारच्या डायनासोरच्या प्रजाती या कशा आहेत तर एकाच प्रकारच्या डायनासोरच्या सर्व प्रजाती आहेत. ओके, वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला दिसून येतं, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या आकृत्या आहेत, त्यांची शरीर रचना वेगवेगळ्या प्रकारची आहे. ओके, तर बघा आता अशा तऱ्हेने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. म्हणजेच काय होतं तर अशा तऱ्हेने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती निर्माण किंवा उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते. अनेकदा मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात. म्हणजेच निसर्गात असे काही प्राणी असतात की इतर प्राण्यांपेक्षा उत्क्रांती होऊन म्हणजे स्वतःमध्ये बदल घडून आपल्या पिढींमध्ये त्यांचे गुण दिसून ते वेगळ्या स्वरूपात निसर्गात अवतार घेत असतात किंवा वेगळ्या प्रकारचा त्यांची शरीरयष्टी निर्माण झालेली
असते. तर बघा आता आपण चित्रात मगाशी पाहिलं बघा, डायनासोरच्या प्रजाती, डायनासोर हा प्राणी एकच असतो, पण डायनासोरच्या प्रजाती त्यांच्या शरीरयष्टीत हळूहळू बदल होत त्या डायनासोरचे अनेक आकृत्या म्हणजे शरीरयष्टी अनेक प्रकारे दिसून आपल्याला येथे येते. तर बघा आता पुढं, या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते, अनेकदा मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात. उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप खूप महत्त्वाचा असा हा घटक आहे, तो म्हणजेच कोणता? उत्क्रांतीची संकल्पना कोणी मांडली? सजीव सृष्टीची प्राण्यांबाबत असेल किंवा माणूस सदृश्य याबाबतची असेल, तर याची उत्क्रांतीची जी संकल्पना आहे, उत्क्रांतीची जी ही संकल्पना आहे ती कोणी मांडली? चार्ल्स डार्विन यांनी. ही कोणी मांडलेली आहे उत्क्रांतीची संकल्पना? तर चार्ल्स डार्विन यांनी. ओके. परीक्षा दृष्टिकोनातून परीक्षेला प्रश्न विचारला, उत्क्रांतीची संकल्पना कोणी मांडली? तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे चार्ल्स डार्विन यांनी. तर स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यांना सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्राणीसृष्टीची जी उत्क्रांतीची जी पद्धत आहे याचा सिद्धांत कोणी मांडला किंवा संकल्पना कोणी मांडली? तर याचं उत्तर काय आहे? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. तर बघा पुढं, या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात. म्हणजेच या प्रजाती काय करत असतात? तर पर्यावरण जसं बदलेल तशा या प्रजाती काय करत असतात? तर स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि ह्या बदल घडवून आणूसुद्धा शकतात. किंवा डायनासोरचा जर आपण अभ्यास केला तर डायनासोरने काय केलं आहे? तर निसर्गाबरोबर स्वतःला बदलून घेऊन स्वतःचे वेगवेगळ्या स्वरूपात रूपे म्हणजे स्वतःचं रूप तयार केलेलं आहे. ओके. तर बघा पुढं आता, त्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात, त्या टिकून राहतात. ज्या प्रजाती तसे करू शकत नाहीत त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात. म्हणजेच ज्यावेळेस पृथ्वीत हळूहळू बदल होत असतो आणि पृथ्वीवरील सजीव त्या पृथ्वीच्या बदलांनुसार स्वतःला जर बदलत नसतील तर त्या सजीव प्राणी काय होत असतात? तर त्या उत्क्रांतीमध्ये, त्या बदलांमध्ये स्वतःला जिवंत ठेवू शकत नाहीत. तर त्याच्या ऑपोजिट जर एखादा सजीव पृथ्वीत बदल होणारा जो बदल आहे त्या बदलानुसार स्वतःला बदलत असेल तर तो सजीव काय करू शकतो? तर स्वतः पृथ्वीवर स्वतःला जिवंत ठेवू शकतो. तर बघा आता, त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात. पूर्वी पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्यांची बघा आता, पूर्वी पृथ्वीवर डायनासॉर वर्गातील प्राण्याच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. म्हणजेच पृथ्वीवर काय होतं? तर डायनासोरच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झाल्या. म्हणजेच या प्रजाती काय झालेल्या आहेत? तर वेगवेगळ्या स्वरूपात नष्ट झालेल्या आहेत. बघा आता, असा उल्लेख केला जातो. म्हणजेच बघा, ह्या डायनासोरच्या जाती आहेत. कालांतराने पृथ्वीबरोबर त्यांना स्वतःमध्ये बदल करता येऊ शक्य तेवढा त्यांनी बदल केलेले आहेत. त्यामुळे यांच्या काय झाले आहेत? तर विविध प्रजाती म्हणजे विविध रूपं त्यांची तयार झालेली आहेत. पण कालांतराने काही ठराविक काळानंतर स्वतःमध्ये बदल करणं शक्य न झाल्यामुळे या प्रजाती काय झालेल्या आहेत? तर नष्टसुद्धा झालेल्या आहेत. तर बघा, असा उल्लेख केला जातो, अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे. म्हणजेच पृथ्वीवर आलेलं अचानक संकट आहे, या संकटाला हे डायनासोर काय केलेले आहे? तर त्या संकटांना सामोरे न जाता किंवा संकट यांना न सोसल्यामुळे ह्या डायनासोरच्या प्रजाती काय झालेल्या आहेत? तर नष्ट झालेल्या आहेत असे मानले जाते. पंख असलेल्या डायनासॉरचे अश्मीभूत अवशेष मिळाले. म्हणजेच अश्मभूत अवशेषसुद्धा मिळालेले आहेत. म्हणजेच डायनासोरला पंखसुद्धा होते किंवा पंख असणारा डायनासोरसुद्धा निसर्गाच्या चक्राबरोबर निर्माण झालेला होता. दोन पायावर चालणाऱ्या पंख असलेल्या डायनासोरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते. म्हणजेच बघा आता, पक्षीसुद्धा निर्माण कसे झालेले आहेत? बघा, दोन पायावर चालणाऱ्या पंख असलेल्या
डायनासोरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले. म्हणजे डायनासोरने काय केलं आहे, स्वतःमध्ये पृथ्वी स्वतःमध्ये बदल करत असताना डायनासोरला पंखसुद्धा निर्माण झालेले आहेत आणि ज्या डायनासोरला पंख होते त्या डायनासोरपासूनच पुढे पुढे पक्षीसुद्धा निर्माण झालेले आहेत असे मानले जाते. ओके, बघा पुढं. हा काय आहे बघा, डायनासोरचा सांगाडा आहे बघा हा. ओके, डायनासोर अशा स्वरूपातील त्या काळी होते. त्याचबरोबर हा पक्षी असणारा डायनासोर आहे. कोणता? हा काय आहे, पक्षी असणारा डायनासोर आहे. म्हणजे पृथ्वीमध्ये बदल घडत असताना डायनासोरने स्वतःमध्ये सुद्धा बदल घडून या डायनासोरला काय झालेलं आहे तर पंखाची निर्मिती झालेली आहे आणि यामधूनच पक्ष्याची निर्मिती झाली असावी असा निष्कर्ष काही शास्त्रज्ञांनी लावलेला आहे असे मानले जाते. ओके, तर बघा आता पुढं. आता प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे, म्हणजेच या डायनासोरच्या नंतर अनेक प्राणी निर्माण झालेले आहेत. ते कशा स्वरूपात आहेत, त्यांचे उत्क्रांतीचे टप्पे म्हणजे त्यामध्ये झालेले बदल, त्यांचे टप्पे कोणकोणते आहेत बघा आता. कोणता टॉपिक आहे आता, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. ओके, तर बघा, सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवांपासून झाली. म्हणजे सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात म्हणजे पहिला सजीव हा एकपेशीय होता आणि तो आदिजीव होता. ओके, तर पहिला सजीव कसा होता तर एकपेशीय होता. ओके, पहिला सजीव कसा होता तर एकपेशीय होता. सजीवांपासून झाले हे आपण गेल्या पाठात पाहिले. या एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. म्हणजेच या एकपेशीय सजीवांपासूनच काय झालेलं आहे तर बहुपेशीय सजीव निर्माण झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीला सजीव कसा होता तर एकपेशीय सजीव होता. कसा सजीव होता? एकपेशीय सजीव होता. यापासूनच काय झालेलं आहे तर बहुपेशीय सजीव निर्माण झालेले आहेत. बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले. म्हणजेच या बहुपेशीय सजीवांमध्ये हळूहळू किंवा वेगाने बदल होत गेले. म्हणजे या बहुपेशीय सजीवांमध्ये सुद्धा हळूहळू काय होत गेलेले आहे तर बदल होत गेलेले आहेत. बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले. या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती झाली. यापासूनच काय झालेलं आहे तर पुढील सजीवसृष्टी निर्माण झालेली आहे. बघा आता पुढं. या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतीची आणि प्राण्यांची निर्मिती झाली. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढीलप्रमाणे. म्हणजेच प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढीलप्रमाणे. उत्क्रांतीत हळूहळू कसा बदल होत गेला, आता त्याचे टप्पे बघा. अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेला सजीव. म्हणजेच अपृष्ठीय सजीव कोणता असतो तर ज्या प्राण्याला किंवा ज्या सजीवाला पाठीचा कणा नसतो त्या सजीवाला काय म्हटलं जातं? अपृष्ठवंशीय. अपृष्ठ म्हणजे काय? ज्या सजीवाला पाठीचा कणाच नाही असा सजीव. उदाहरणार्थ कोणता सजीव आहे असा तर गोगलगाय. गोगलगायला पाठीचा कणा नसल्यामुळे त्याला अपृष्ठीय वंशीय सजीव म्हटलं गेलेलं आहे. ओके, परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात की प्राण्याची नावं दिली जाऊ शकतात आणि त्यामधून अपृष्ठवंशीय सजीव कोणता आहे असा प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर काय लिहिता आलं पाहिजे तर आपल्याला गोगलगाय. ओके, त्यानंतर बघा आता 2 पृष्ठवंशीय सजीव म्हणजेच पाठीचा कणा असलेला प्राणी. म्हणजेच गोगलगायला पाठीचा कणा नव्हता आणि अपृष्ठीय सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेला प्राणी आता निर्माण कोणता झालेला आहे तर बघा आता मासा. या माशाला काय आहे तर पाठीचा कणा आहे. ओके, तर बघा आता पुढं. माशाबरोबर कोणकोणते उभयचर प्राणी आहेत ज्यांना पाठीचा कणा आहे त्यांना, आणि त्याचबरोबर ते पाण्यात स्वतःचे जीवन जगू शकतात असे प्राणी कोणकोणते आहेत तर बघा आता. बेडूक. बेडकाला सुद्धा पाठीचा कणा आहे. ओके, त्याचबरोबर पक्षीवर्ग कोणकोणते आहेत? हा काय आहे? पक्षीवर्ग. यांना सुद्धा पाठीचा कणा आहे. हे आकाशात आपले जीवन जगतात, स्वतःपासून
मग इतर प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी, हवेत उडतात स्वतःचं रक्षण करण्यासाठी. ओके. तर बघा आता सरपटणारे प्राणी, उदाहरणार्थ साप. साप हा निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा असा सजीव आहे. हा पाहताय का तुम्ही साप? बघा नीट लक्ष द्या. हा सजीव सृष्टीतला अतिशय महत्त्वाचा सरपटणारा प्राणी आहे, तो म्हणजे साप. ओके. तर बघा आता सस्तन प्राणी. सस्तन प्राणी उदाहरणार्थ गाय. कोणता प्राणी आहे हा? गाय. ओके. गाय कशा प्रकार स्वरूपातला प्राणी आहे तर सस्तन. ओके. तर बघा आता पुढं सस्तन प्राणी कशा स्वरूपात निर्माण झालेले आहेत बघा आता. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. पोटात पिल्लांची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगच्या दुधावर त्याचे पोषण होणे ही बहुतेक सस्तन प्राण्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. सस्तन प्राण्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय? तो सस्तन प्राणी आपल्या मुलाला पोटांमध्ये वाढवून त्यांना जन्म देतो आणि जन्मलेल्या बाळाला स्वतःवरच्या अंगावरच्या दुधावर त्याचं पालनपोषण हे सस्तन प्राणी करत असतात. ओके. तर बघा आता पुढं त्याला अपवाद आहे बदचोच्या. त्याला अपवाद म्हणजे बदचोच्या. आता सस्तन प्राण्याचा अपवादात्मक प्राणी जर विचारला कोणता आहे तर त्याचं उत्तर काय आहे? बदचोच्या. ओके. आता बदचोच्याबद्दल माहिती काय आहे ते घेऊयात. बदचोच्याबद्दल माहिती इथं उपलब्ध नाही. आपण त्याचा इंटरनेटवरून माहिती घेऊन एक व्हिडिओ बनवू त्याच्यावर. आता बघा आता पुढं प्लॅटिपस या सस्तन प्राण्याचा आणि मुंगीखाऊ प्राण्याचा काही प्रजाती. हे प्राणी सस्तन असले तरी अंडी घालतात. म्हणजे हे प्राणी सस्तन जरी असले तरी हे प्राणी काय करत असतात तर अंडी घालत असतात. अंडी घालणारे प्राणी सस्तन प्राणी कोणकोणते आहेत बघा. प्लॅटिपस आणि अँट इटर ह्या प्रजाती काय करत असतात? अंडी घालतात. आणि हे प्राणी कसे आहेत तर सस्तन प्राणी आहेत. मुंगीखाऊ प्राणी कोणता आहे तर प्लॅटिपस हा मुंगीखाऊ प्राणी आहे. ओके. हा कसा प्राणी आहे? सस्तन प्राणी आहे पण अंडी घालतो. ओके. ओके. हा प्राणी कसा आहे? सस्तन असून सुद्धा अंडी घालतो. ओके. तर बघा पुढं मुंगीखाऊ हा प्राणी आहे. त्याचबरोबर माणूस सदृश्य वानर. आता मानवाचा आणि वानराचा संबंध काय आहे या ठिकाणी आपण पाहूयात. मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर. यालाच एप वानर म्हणतात. यालाच काय म्हटलं जातं तर एप वानर म्हटलं जातं. काय आहे बघा. मानव सदृश्य वानर. ओके. मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर. यालाच एप वानर म्हणतात. म्हणजे मानवासारख्या दिसणाऱ्या वानरालाच काय म्हटलं जातं तर एप वानर असं म्हटलं जातं. म्हणजेच मानवाशी साम्य असणाऱ्या वानरालाच एप वानर असं म्हटलं जातं किंवा एप वानर असं म्हणतात. बघा मानव सदृश्य वानराच्या प्रजातीचा वापर प्रामुख्याने झाडांवरच होता. म्हणजेच मानव सदृश्य वानराच्या प्रजातींचा वापर प्रामुख्याने झाडावर होता. म्हणजे एप वानर जो आहे तो कुठे राहायचा? पहिला झाडांवर राहायचा. ज्या प्रजातीचा वावर झाडांवरच होत राहिला त्यांचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले. म्हणजे जे वानर झाडांवरच राहायचे ते वानरच राहिले. ओके. ज्या प्रजातींचा वावर झाडांवरच होत राहिला त्यांचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले. मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडांऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले. बघा आता वानरांच्या कल्पामधील काही वानर झाडावर राहिल्यामुळे काय झालं तर त्यांचे स्वरूप हे वानरच राहिले.
आणि जे गवताळ भागात म्हणजे जमिनीवर राहिले त्यांमध्ये हळूहळू बदल होत गेलेले आहेत. बघा आता पुढं, मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडांऐवजी जमिनी वावरणे भाग पडले. झाडांऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले. त्यांच्यापासून क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. म्हणजेच जे जमिनीवरची वानर आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू काय होत गेलेले आहे तर उत्क्रांती होत गेलेली आहे आणि त्यापासूनच मानवाची प्रजाती अस्तित्वात आलेली आहे. त्यापासूनच काय झालेलं आहे तर मानवाची प्रजाती अस्तित्वात आलेली आहे. ओके, तर बघा, हे प्रथम आफ्रिका खंडात घडले. हे सर्वात प्रथम कोणत्या खंडात घडलेले आहे तर आफ्रिका खंडात घडलेलं आहे. ओके, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानवाची उत्क्रांती किंवा जमिनीवरच्या वानराची उत्क्रांती कोणत्या खंडात घडली, तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे की आफ्रिका खंडात घडलेली आहे. त्या मानवालाच आपण आदिमानव असं म्हणतो. आफ्रिका खंडात मानवाची उत्क्रांती झाल्यानंतर किंवा वानराची उत्क्रांती झाल्यानंतर मानव तयार झाला. या मानवालाच आपण काय म्हणतो तर आदिमानव असं सुद्धा म्हणतो. ओके, आदी म्हणजे प्रारंभीचा. बघा आता आदिमानवाच्या नावाचा आणि या प्रारंभीचा काय संबंध आहे बघा. आदी म्हणजे प्रारंभीचा. पुढील पाठात आपण मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल पाहणार आहोत. म्हणजेच मानव निर्माण कसा झाला, मानवाची निर्मिती कशी झाली. तर एप वानरापासून काय झालेलं आहे तर पूर्वी वानर काय असायचे, जे झाडावर वानर राहायचे ते वानरच राहिले आणि जे वानर जमिनीवर राहायचे त्या जमिनीच्या राहणाऱ्या वानरांपासून त्यांमध्ये उत्क्रांती होत गेली. म्हणजे त्याच माकडांमध्ये की त्या वानरांमध्ये हळूहळू बदल होत गेले आणि त्या बदलांपासून आज फिरणारा मानव निर्माण झाला किंवा आदिमानव निर्माण झाला. आणि आदिमानवांपासून जी हळूहळू आदिमानवात जी उत्क्रांती होत गेली आहे आणि त्या उत्क्रांतीपासूनच काय घडलेलं आहे तर आजची जी सजीव सर्व मानव जात आहे ती मानव जात निर्माण झालेली आहे. आणि त्या आदिमानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे आपण काय करणार आहोत तर पुढील पाठात अभ्यास करणार आहोत. लगेच आपण तो पण पुढचा पाठ पाहणार आहे. कुठेही जाऊ नका. बघा, अतिशय इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे. नीट हा व्हिडिओ बघा. ओके, धन्यवाद, थँक्यू.